DKMM महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर आलेलो आहोत। आपण महाविद्यालयाच्या आजूबाजूला दोन्ही साईडला प्रवेशद्वाराच्या दोन्ही साईडला आपण बघू शकतात मतदारांसाठी टेबल लावलेले आहेत। उमेदवारांकडून प्रतिनिधींकडून सरी प्रतिनिधी बसवण्यात आलेले आहेत। मतदारांना मदत टेबल लावण्यात आलेले आहेत। दोन्ही साईडला मतदारांसाठी मदत केंद्रावर मदतीचे जे टेबल आहेत त्याच्यावर मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते। दोन्ही साईडनी आहेत, आपण बघू शकता। आमचे कॅमेरामन तुम्हाला दाखवत आहेत मतदानासाठी मोठी गर्दी पण इथे आपल्याला दिसत आहे। ज्या साईडनी डाव्या साईडनी असेल किंवा उजव्या साईडनी असेल आपण बघू शकता येणार जाणाऱ्यांना हे क्या सगळं व्यवस्थित इथे माहिती देऊन सनी मध्ये पाठवण्यात येत आहे। आपण बघू शकतात पर आपल्या बरोबर आहे। काय परिस्थिती आहे मतदानाची? मतदानाची परिस्थिती सध्या बरी आहे। सध्या आतापर्यंत 45 ते 48% मतदान झालेलं आहे। सकाळच्या सत्रामध्ये मतदानाची हळूवार हे चालू होती। नाही, आमच्याकडे चांगली होती। आता कोणत्या बूथवर कमी असते, कुठं जास्त असतं। काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये किती टक्के मतदान होण्याची शक्यता? 65 ते 70। 65 ते 70 हो। प्रभागामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता नाही, काहीच नाही। अजून उत्साहाने लोक निघाले। हा, काय वाटतंय रात्री किती वाजेपर्यंत मतदान चालण्याचे आपल्या प्रभागात? 7 वाजेपर्यंत। 7 वाजे। कारण थोडस वेळ लागू राहिलं। पहिली गोष्ट अशी आहे की हे जे सिस्टम निघाला आता 4 मतदानचा पुरावा, मशीनला टाइम लागतो ना थोडस। तर 7 वाजेपर्यंत 7 मतदान सुरळीत पार पडणार। हो, 100%। आपण एक उच्च शिक्षित उमेदवार आहात, काय वाटतंय सकाळच्या सत्रामध्ये जी मतदानाची गती होती ती मंदावलेली होती? नाही, सकाळच्या सत्रामध्ये लोकांनी बऱ्याच कालावधीनंतर महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकी आहेत। या निवडणुकीनंतर जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि त्या उत्साहातून सकाळच्या सत्रामध्ये चांगलं मतदान झालेलं आहे। आता थोडं मंदावलं याच्या कारण की आता लोक आता मतदान करून बाहेर पडलेले आहेत आणि आता मतदान प्रक्रिया या नागरिकांना समजलेली आहे आणि दुपारचा वेळ असल्यामुळे लोक आता सकाळी बाहेर पडले होते, मतदान केलेलं आहे। थोड्या वेळानंतर आता वातावरणाचा अंदाज घेऊन एक पुन्हा 4-4:30 पासून मतदानाची टक्के नक्कीच वाढणार आहे। दुपारच्या सत्राच्या मतदानाला आता सुरुवात झालेली आहे। खऱ्या अर्थाने आता मतदानाचा टक्का वाढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। काय वाटतं किती टक्क्यापर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे? आता इतक्या मागील 2014 पासून महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या। आता एवढ्या 10 वर्षाच्या कालावधीनंतर होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणूक त्यातल्या त्यात आता आपला संभाजीनगरचा भाग हा प्रभाग पद्धतीने निवडणूक लढत आहेत। तर आता किमान माझ्या मते तरी जो जनतेचा उत्साह पाहतोय, मतदारांचा उत्साह पाहतोय, तर 70-75% मतदान पर्यंत पोहोचेल अशी माझी अपेक्षा आहे। प्रभाग पद्धतीमुळे काही अडचणी येत आहेत, अशी पण काही मतदारांची जे अशिक्षित आहे किंवा जे उच्च शिक्षित आहे त्यांची काहीतरी थोड्या अशा कंप्लेंट? नाही, मतदारांची कुठलीही अडचण नाही, उमेदवारांची अडचण आहे। कारण प्रभागामध्ये निवडणूक लढत असताना एक तर तो उमेदवार हा क्वालिफाईड असला पाहिजे, त्याचा चेहरा त्या जनतेसमोर 30-35-40 हजार लोकांसमोर असला पाहिजे। वॉर्ड वाईज कसं असतं, दगडाला उभं केलं आणि शेंदूर लावलं तर ते वॉर्डाचं होतं, पण आता प्रभागामध्ये जनतेला विचार करायला 4 प्रवर्ग दिले आहेत। तुम्हाला ज्या प्रवर्गातून जो तुम्हाला उमेदवार क्वालिफाईड किंवा तो तुमचा सक्षम असेल त्या उमेदवाराला ते मतदान करू शकतात। हे मतदारांसाठी विजयाची नांदी आहे माझं असं मत। आपल्या प्रभागामध्ये शांततेत आणि सुरळीत मतदान चालू आहे, याचं श्रेय आपण कोणाला देणार? ह्या सगळ्या आमच्या पारसिंगपुरा, बेगमपुरा, जयसिंगपुरा जे आमच्याकडे जो भाईचारा आहे, बंधुभाव आहे आणि आमच्या इथे जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी आमचे जे वरिष्ठांनी हे करतात, संबंध ठेवतात एकमेकांची, हा आमच्या सगळ्या नागरिकांचा, इथल्या नागरिकांचा ते श्रेय आहे। आपल्या इथे एक मागे 2 दिवसापूर्वी एका विशिष्ट समाजाने मतदानावर बहिष्कार टाकला होता, तो मागे घेण्यात आला होता। तो गैरसमजुतीन प्रकार झालेला आहे। पूर्ण सगळे इथे छोट्या छोट्या पॉकेटमध्ये अनेक समाज राहतात, त्याच्यामुळे तो काही विषय एवढा महत्त्वाचा नाही, तो गैरसमजातून झालेला प्रकार आहे आणि आता ती सगळा समाज मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आहे। हे होते उमेदवार आपल्याबरोबर। जो प्रकार झाला होता 2 दिवसापूर्वी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा जो प्रकार समोर आला होता, तो आता विचार विनिमय करून त्यांच्याशी चर्चा करून तो मागे घेण्यात आलेला आहे। मतदान सुरळीत पार पडत आहे आणि
शेवटपर्यंत मतदान सुरळीतच पार पडणार याचं सर्व श्रेय मतदार राजाला दोन्ही उमेदवारांनी. मतदारांच्या हेल्प डेस्कवर आपण आता उभे आहोत. मतदारांना मदत करण्यासाठी प्रत्येक उमेदवारांतर्फे एक टेबल लावला जातो. आपण त्या टेबलवर जाऊनच जाणून घेऊया. ताई, काय परिस्थिती आहे मतदानाची? माझं नाव अनिता खडके आणि मतदानाची परिस्थिती चांगली आहे. आतापर्यंत 51% मतदान झालेलं आहे आणि इथं मतदान सगळं सुरक्षित चालू आहे आणि आपले सगळे नागरिक येत आहेत मतदान करायला. काय वाटतंय शेवटपर्यंत? आता दुसऱ्या टप्प्याला मतदानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. सकाळचा टप्पा पार पडला, शांततेत झाला. दुसरा टप्पा दुपारनंतरचा चालू झालाय. अजून मतदानाची आकडेवारी वाढू शकते असं हो, वाटतंय? अजून मतदानाची आकडे वाढू शकते. खूप येत आहेत लोक आणि मतदान चांगल्या प्रकारे करतायत. अजून सगळं सुरळीत चालू आहे. सगळं सुरक्षित चालू आहे आणि अजून पण मतदार येतील आणि चांगले मतदान करून जातील. टक्केवारी वाढतील अजून. प्रभाग पद्धतीमुळे काही तकलीफ, काही त्रास? हा, प्रभाग पद्धत नव्हती पाहिजे. आपला वार्ड चांगला होता असं म्हणणार. आपला वार्डच बरा, प्रभाग पद्धत नको. प्रभाग पद्धतीने थोडासा त्रास होतोय. पहिल्या टप्प्यातल्या मतदानाची जी हळूवार आकडेवारी होती, जी 20%च्या आत होती, दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. मतदानाच्या आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे असंच आत्ता ताईंनी आपल्याशी बोलताना सांगितलंय. आपण DKMM मतदान केंद्रावर आहोत. शांततेत व सुरळीत मतदान चालू आहे. संध्याकाळपर्यंत मतदानाची आकडेवारी वाढून शांततेतच मतदान पार पडेल. धन्यवाद.